रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील BSNLचे 4G टॉवर उभारणी दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराची तक्रार आता थेट केंद्रीय संचार मंत्र्यांकडे या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही तक्रार केलेली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात BSNLचे 268 टॉवर मंजूर झालेत। ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे मोबाईल टॉवर उभे राहण्यास विलंब या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे। कोकणात संपर्कासाठी BSNL मोबाईल नेटवर्कचा मोठं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतं। वर्ष होऊन देखील टॉवर उभारणीच्या कामात या ठिकाणी ठेकेदारांनी हलगर्जीपणा केल्याचं या ठिकाणी आरोप जो आहे तो खासदार विनायक राऊत यांनी केलेला पाहायला मिळतो आहे। कोकणातल्या ग्रामीण भागात आणि दुर्गम भागात BSNL मोबाईल टॉवरची जे ॲक्टिव्हेट नसल्यामुळे संपर्कामध्ये मोठ्या अडचणी या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे सध्या कोकणातलं जे संपर्काचं मुख्य साधन आहे तेच या ठिकाणी कोलमडलेलं पाहायला मिळतंय आणि जवळपास 268 टॉवर वर्षभरापूर्वी मंजूर होऊन देखील या ठिकाणी ते ॲक्टिव्हेट न झाल्यानं आता या ठेकेदाराची तक्रार थेट केंद्रीय मंत्र्यांकडे या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।